नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत लहान मुलांना आवडेल अशी डाळ खिचडी. ही डाळ खिचडी अशी मऊसूत आणि एकदम छान होणार आहे आणि मुलं आवडीनं आवडीनं ते खाऊ शकतील आणि पटापट खातील इतकं छान. आणि एक वाटी तांदळापासून इतकी भरपूर डाळ खिचडी होणार आहे. तर ती कशी करायची तर चला आपण. तरी ते मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी तांदूळ असेल तर अर्धी वाटी डाळ घ्यायची आहे. तरी मी ते 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे. तरी ते आपण मूग डाळीचा वापर करायचा आहे. लहान मुलांसाठी अतिशय चांगले असतं ते. म्हणून इथं 1 वाटी तांदळाला अर्धी वाटी मूग डाळ, 1 वाटी कांदा बारीक चिरलेला, 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, हळद पावडर, 7-8 पाकळ्या लसणाच्या, 1 इंच आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि एक अशी कडीपत्त्याची फांदी छोटीशी. आणि यासाठी आपल्याला लागणार आहे मॅगी मसाला. तर पहिल्यांदा आपण डाळ आणि तांदूळ हे मी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे, हे धुवून घेऊयात. ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे. तर हे आपल्याला दोन्ही एकत्र करून धुवायचं आहे. 1-2 वेळा पाण्यातून धुवून काढायचं आहे. तर 1-2 पाण्याने आपल्याला हे डाळ तांदूळ असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तरी मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर मी ते खलबत्ता घेतलेला आहे. यामध्ये 1 इंच आलं, एक 7 ते 8 पाकळ्या लसूण, 2 हिरव्या मिरच्या हे मी खलबत्त्यामध्ये बारीक करून वाटून घेत आहे. तर इथे मी आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे. इथे कुकर तापत ठेवलेला आहे. आपल्याला डाळ खिचडी कुकरमध्ये बनवायची आहे, कारण आपल्याला मऊसूत शिजवायची आहे. त्यासाठी आपल्याला कुकरमध्ये बनवायची आहे. इथे मी कुकर तापत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकत आहे. तेल तापले की यामध्ये आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी तडतडली की आपल्याला यात कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आता हे आपलं जे वाटण केलेलं आहे आलं लसूण आणि मिरचीचं ते यामध्ये टाकूया. तर यामध्ये टाकूया बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. आता टाकूया 1 चमचा हळद पावडर. आता आपला मसाला परतून झाला की यामध्ये आपल्याला 1 तांब्या एवढं पाणी टाकायचं आहे. पाणी जास्तीचं टाकायचं आहे, कारण आपल्याला डाळ आणि तांदूळ मऊसूत शिजवून घ्यायचं आहे. आता आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि आता यामध्ये टाकूया मॅगी मसाला. यामुळे आपली खिचडी चविष्ट होईल. आणि आता आपल्या पाण्याला उकळी येऊन देऊ. आपल्या पाण्याला उकळ आलेली आहे. पाणी उकळल्यानंतर आपल्याला ते तांदूळ आपण ठेवलेलं आहे यामध्ये टाकून घ्यायचं. यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि थोडं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या तिथं 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत. 5 ते 6 शिट्ट्यामध्ये आपली डाळ खिचडी तयार होईल. तर याप्रमाणे आपल्या शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत. आपली डाळ खिचडी तयार झालेली आहे का बघू. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत, इतकी छान अशी. चावायची गरज नाही. लहान मुलांसाठी अतिशय छान, चवीलाही अतिशय सुंदर. यावरती आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. तुम्ही बघू शकता किती छान आपली झालेली आहे डाळ खिचडी. आता हे तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. हे बघा, लहान मुलांसाठी खूप छान आहे. ही नक्की करून पहा आणि लहान मुलांना नक्की खायला द्या. ही डिश अतिशय पौष्टिक अशी आहे. डाळ आणि तांदळापासून बनवलेली आहे आणि झटपट होणारी आहे. तुम्हाला जर वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. यावर आपण अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात, 1 लिंबू ठेवूयात आणि थोडे कांद्याचे स्लाइस